हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 26 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये एकीकडे राजाला रात्रभर झोप नव्हती, कारण अवनी घर सोडून जाणार आहे. बिचारा दुःखी होता, यशादाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होता. आणि दुसरीकडे चक्क आपल्या धन्या, नमी आणि पाण्या यांनी अवनी आणि राजाची पहिली मंथ हॅप्पी ॲनिव्हर्सरी साजरी केली. घरात सुंदर डेकोरेशन केलं, केक आणला आणि मग राजा आणि अवनीने केक कट केला. हे दोघे तर नाराज होते, पण बाकी घरातील सगळे खूप खुश होते. एवढ्या टेन्शनच्या वातावरणात घरात चांगलं सेलिब्रेशन झालं. सगळे नाचले, गायले, सगळ्यांनी आनंद साजरा केला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि सगळेजण झोपलेले असतात. यशादा, पाण्या, धन्या हॉलमध्ये झोपलेले असतात. फक्त राजा तेथे नसतो. तेवढ्यात यशादाला जाग येते. यशादा आजूबाजूला पाहतो तर पाण्या आणि धन्या त्याला झोपलेले दिसतात, पण राजा तेथे झोपलेला काही दिसत नाही. राजा एवढ्या रात्री कोठे गेला हा प्रश्न यशादाला पडतो आणि त्याच्या मनात शंका येते की अवनीच्या रूममध्ये तर नाही आहे ना. यशादा त्याच्या बेडवरून उठतो आणि अवनीच्या रूमजवळ जाऊन कानोसा घेतो. तेव्हा त्याला समजतं की राजा हा अवनीच्या रूममध्ये तर नाही आहे. मग राजा कोठे गेला असेल हा प्रश्न यशादाला पडतो. तो हॉलमध्ये पाहतो, बाहेरच्या खोलीत पाहतो, स्वयंपाकघरात जाऊन पाहतो, पण राजा कोठेच नसतो. मग यशादा हा घराच्या बाहेर येतो. तेव्हा त्याला दिसतं की अंगणात हा राजा उभा आहे आणि तो खूप दुःखी आहे. आणि त्याला असं दुःखी पाहून यशादाला सुद्धा खूप वाईट वाटतं. अवनी घर सोडून जाणार म्हणून हा एवढा दुःखी आहे हे त्याच्या लक्षात येतं. यशादा राजाजवळ येतो आणि विचारतो, काय रे राजा, झोपला नाहीस का? राजा सांगतो, दादा मला कशी झोप येईल? त्यांनी त्यांचं सामान भरलंय, बॅग भरली आहे. माझ्याबरोबरच असं का होतं? माझं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि त्या उद्या घर सोडून जाणार आहे. नाही सहन होते मला. आणि यशोदा म्हणतो, अरे पण राजा, हे आज ना उद्या होणारच होतं ना. राजा म्हणतो, दादा तुला खरं सांगू का, मला असं वाटतंय, मनापासून असं वाटतंय की उद्याचा दिवस हा उजाडायलाच नको, उद्या व्हायलाच नको. यशोदा म्हणतो, पण असं होणार आहे का? राजा म्हणतो, हो, असं नाही होणार आहे. उद्या त्या घर सोडून जाणार आहे, पण माझं त्यांच्यावर खरंच जीवापाड प्रेम आहे. आणि काय चूक काय बरोबर याच्या पलीकडं सुद्धा काहीतरी असतं ना. याच्या पलीकडं सुद्धा माझा विचार कुणी करणार आहे का? मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. मला खरंच असं मनापासून वाटतं की त्यांनी हे घर सोडून कधीच जाऊ नये, नेहमी या घरातच राहावं. आपण त्यांना काय त्रास देतो? या घरात त्यांना काय त्रास आहे? दुसरीकडे कुठे जाऊन राहण्यापेक्षा त्या या घरात राहिल्या तर काय प्रॉब्लेम आहे? पण आपण त्यांना हे समजवू शकत नाही, सांगूही शकत नाही. राजाला खूप दुःख झालेलं असतं. राजा रडू लागतो, डोक्याला हात लावून उभा राहतो. यशोदाला सुद्धा वाईट वाटतं. राजाची अवस्था त्यालाही समजते आणि यशोदा राजाच्या खांद्यावर हात ठेवतो. राजा त्याला घट्ट मिठी मारतो, ढसाढसा रडू लागतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. राजाने अवनीवर खरं प्रेम केलं आहे आणि तिच्यासाठी काय काय केलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता अवनी घर सोडून जाणार या विचाराने तो खूप दुःखी झाला आहे. अवनी आपल्याला या घराला सोडून जाणार, आपल्याशी संबंधही ठेवणार नाही, हे काही त्याला सहन होत नाही आणि तो रडत असतो. इकडे घरात मागच्या दरवाजाने नमी घरामध्ये येते. तिच्या हातामध्ये केक असतो, अजून काहीतरी सामान असतं आणि ती हॉलमध्ये येते. तर तिला दिसतं की पाण्या आणि धन्या झोपलेले आहेत. ती हा केक बाजूच्या टेबलवर ठेवते आणि धन्याला उठवते, ए झिपऱ्या उठ. आणि हा झिपऱ्या म्हणजे धन्या उठतो आणि विचारतो, झाली का सगळी तयारी? नमी सांगते, हो, मी सगळं सामान आणलंय, केकसुद्धा आणलाय आणि डेकोरेशनचं सुद्धा सगळं सामान आणलंय. हे ऐकून धन्या खूप खुश होतो आणि पाण्याला उठवतो. पाण्या म्हणतो, अरे झोपू दे ना धन्या. तर धन्या म्हणतो, जेल में पिस्तौल आ चुका है. पाण्या उठतो आणि म्हणतो, जेल में पिस्तौल आ चुका है? ए धन्या, हे डायलॉग मध्यरात्री तू मारतोय की तुला कुणीतरी लिहून देत आहे? तर धन्या सांगतो, अरे सेलिब्रेशनची तयारी करायची आहे. नमी त्याला हे सगळं दाखवते. एवढं सगळं सगळं सेलिब्रेशनचं डेकोरेशनचं सामान पाहून हे सगळे खूप खुश होतात आणि मग डेकोरेशनची सुरुवात करतात. पण
नेमकं हे डेकोरेशन कशाबद्दल आहे हे अजूनही काही कळलेलं नाही आहे. आणि मग धन्या, पाण्या आणि नमी हे तिघे मिळून संपूर्ण रूममध्ये फुगे लावतात, डेकोरेशन करत असतात आणि इकडे बाहेर यशोदा आणि राजाच्या गप्पा सुरू असतात. यशोदा राजाला म्हणतो, राजा आज ना उद्या हे होणारच होतं आणि आता त्यांनी निर्णय घेतलाय, आपण त्यांना नाही थांबवू शकत. राजा म्हणतो, यशोदा तुला काय वाटतं, हे सगळं मला कळत नाही का? अरे मला येथून डोक्याने सगळं कळतंय, पण या हृदयाला नाही कळत आहे ना, काय करू मी तरी? त्यांना इथे जाऊ देण्याची माझी इच्छा नाही आहे. राजाला कसं समजावून सांगावं हाच प्रश्न यशोदाला पडतो आणि तेवढ्यात धन्या धावत पळत बाहेर येतो, राजाच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, राजादा सरप्राईज. राजा चिडून म्हणतो, आता मध्यरात्री कसलं सरप्राईज आहे? यशोदा म्हणतो, ए धन्या त्याला त्रास नको देऊ. तर धन्या म्हणतो, यशोदा तू गप्प बस आणि आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत. असं म्हणून राजाला डोळ्यावर हात ठेवून धन्या आतमध्ये घेऊन जातो. यशोदाही मागे मागे जातो. तर इकडे नमीने अवनीला सुद्धा डोळ्यावर हात ठेवून तसं उभं केलेलं असतं आणि घरात अंधार असतो. हे दोघे म्हणतात, डोळे बंद करायचे बरं का, थांबा. आणि मग धन्या लाईट लावतो. हे दोघे डोळे उघडतात आणि समोर त्यांना जे दृश्य दिसतं ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण पाण्या, धन्या, नमी यांनी चक्क अवनी आणि राजाच्या 1 मंथ हॅप्पी ॲनिव्हर्सरीची तयारी केलेली असते. अवनीला घरात येऊन आज बरोबर 1 महिना झाला आहे आणि ते सेलिब्रेशन करायचं या सगळ्यांनी ठरवलेलं असतं. हे सेलिब्रेशन पाहून, डेकोरेशन पाहून अवनी, राजा, यशोदा यांना जबर धक्का बसतो. पाण्या, धन्या, नमी मात्र खूप खुश असतात आणि तेवढ्यात धन्या ब्लास्ट करतो. सगळे त्यांना हॅपी 1 मंथ ॲनिव्हर्सरी असं विश करतात आणि नेहमीप्रमाणे अवनी, राजा आणि यशोदा यांच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. बाकीचे तिघे मात्र खूप खुश असतात. राजा अवनीकडे पाहतो, अवनी राजाकडे पाहते आणि यशोदा या दोघांकडे पाहतो आणि पाण्या म्हणतो, चला रे चला आता 1 मंथ ॲनिव्हर्सरी साजरी करूया. धन्या म्हणतो, आमच्या गोल्ड मेडलिस्ट कपलला 1 मंथ ॲनिव्हर्सरीच्या लाखो हजारो मार्कांच्या शुभेच्छा. तर पाण्या सांगतो, आता 1 मंथ ॲनिव्हर्सरीनंतर तुमच्या संसाराची गाडी ढुरूम 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 अशी जोरदार सुसाट सुरू होऊ द्या. राजा आणि अवनी पाहतच राहतात आणि यशोदा विचारतो, ए धन्या हे सगळं काय आहे आणि कशासाठी? धन्या सांगतो, असं कसं 1 मंथ ॲनिव्हर्सरी ना. नमी म्हणते, यशा यांची तरी आपण 1 मंथ ॲनिव्हर्सरी करतोय, पण आपली तर आपण वीकली ॲनिव्हर्सरी करू. तर पाण्या म्हणतो, वाट बघा. नमी चिडून म्हणते, ए चिडक्या तू गप्पा, नाही तर 2 सणसण ठेवून देईन तुला. पाण्या म्हणतो, हा बरी ठेवून देशील. धन्या म्हणतो, अरे गप्प बसा ना, तुम्हाला काही ते भांडणं करायला बोलवलं का? आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. मग धन्या हा राजाला घेऊन केक समोर येतो टेबलसमोर आणि नमी अवनीला घेऊन येते आणि हे दोघे एकमेकांशेजारी उभे राहतात. आणि तेवढ्यात आपली पार्टी शार्टी करून धोंडी अण्णा घरी परत येतो आणि हे सगळं सेलिब्रेशन पाहून म्हणतो, अरे वा, 1 इयर ॲनिव्हर्सरी विदाऊट मी, नो. आणि धोंडी अण्णा पुढे येतो. आता राजा म्हणतो, या अण्णा या, फक्त तुमचीच कमी होती. धोंडी अण्णा म्हणतो, हे यू शटअप. आणि राजा गप्प बसतो. सगळेजण धोंडी अण्णाकडेच पाहत असतात. धोंडी अण्णा येतो आणि म्हणतो, अरे वा, खरंच कळलंच नाही, आपली सुनबाई घरात आली आणि हॅप्पीनेस सुरू झाला आणि पाहता पाहता 1 इयर झालं, 1 वर्ष झालं, खरंच कळलंच नाही ना. तर धन्या म्हणतो, अहो अण्णा 1 वर्ष नाही झालं आहे, फक्त 1 मंथ झाला आहे, 1 महिना, 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे. अण्णा म्हणतो, अरे तेच म्हणतोय ना की 1 वर्ष झालं, पण असं वाटतंय की 1 मंथच झाला. म्हणजे हॅपीनेसचे दिवस किती पटापट जातात ना, काही कळतच नाही. सगळेजण अण्णाकडे पाहतच राहतात. धन्या म्हणतो, ओ अण्णा 1 मंथच झाला आहे, 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे. अण्णा म्हणतो, नो, 1 मंथ ॲनिव्हर्सरी नो, 1 इयरली ॲनिव्हर्सरी, म्हणजे 1 इयरच झाला आहे. आणि अण्णा हा धन्यालाच हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं विश करतो. सगळेजण अण्णाकडे पाहतच राहतात. यशोदासुद्धा चिडतो. रावणी, राजा त्यांच्याकडे पाहत असतात. धन्या म्हणतो, अण्णा तुम्ही ना तुमचा कार्यक्रम करून आलाय, येथे आम्हाला आमचा कार्यक्रम करायचा आहे, तो करू द्या, ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे. अण्णा विचारतो, केक इज व्हेअर? व्हेअर? धन्या सांगतो, आणलाय. मग धन्या, नमी
आणि पाण्या हे केक आणायला किचनमध्ये जातात. धोंडी अण्णा सुद्धा त्यांच्या मागे मागे जातो. यशोदा, अवनी हे सगळे राजाकडे रागारागाने पाहत असतात. राजा म्हणतो, अरे माझ्याकडे असे का पाहताय? ही आयडिया माझी नव्हती, मला काहीच माहीत नव्हतं. यशोदा, तुला तरी माहीत होतं का? यशोदा सांगतो, नाही नाही, मला सुद्धा माहीत नव्हतं. अवनी विचारते, पण आता काय करायचं? राजा सांगतो, मला आयडिया सुचली आहे. एक काम करूया, त्यांचं मनसुद्धा नको मोडायला. तुम्ही काय करा अवनी मॅडम, तुम्ही ना ॲनिव्हर्सरी म्हणून नाही, तुमचा फेअरवेलचा केक म्हणून केक कापा आणि ते ॲनिव्हर्सरीचा केक म्हणून खातील. सगळे खुश, ते पण खुश, तुम्ही पण खुश. अवनीला हे पटतं. अवनी यासाठी तयार होते. आणि इकडे पाण्या, धन्या आणि नमी धोंडियांना किचनमध्ये आलेले असतात आणि तेथे त्यांनी अतिशय सुंदर केक तयार केलेला असतो. त्यामध्ये राजा आणि अवनीचा फोटोसुद्धा असतो. हा केक पाहून सगळेच खुश होतात आणि हॉलमध्ये केक घेऊन येतात आणि धन्या अवनी आणि राजासमोर हा केक ठेवतो. हा केक पाहून अवनी आणि राजाला खूप राग येतो. राजा चिडून म्हणतो, ए धन्या, हा कसला केक बनवला आहे? आता मी आमचा फोटो कापायचा का? तर धन्या म्हणतो, अरे सध्याचा ट्रेंड आहे ना तो. तर अवनी त्याला म्हणते, काय हरकत आहे, तरी पण शेवटी आपण उद्या. आणि अवनी बोलता बोलता थांबते. राजा आणि यशोदाला खूप वाईट वाटतं आणि तेवढा नमी तेथे एक कॅन्डल ठेवते आणि म्हणते, चल आता ही कॅन्डल विझवून केक कट करायचा. अवनी ही कॅन्डल विझवणार तेवढ्यात धोंड्यांना म्हणतो, नाही सुनबाई, ही मेणबत्ती विझू नको, कारण तू आल्याने आपलं घर उजळलं आहे आणि मेणबत्ती विझवून पुन्हा या घरात अंधार करू नको. ही गोष्ट सगळ्यांनाच पटते आणि आवडते सुद्धा. मग धोंडियांना आता हॅपी ॲनिव्हर्सरीचं गाणं म्हणायचं. तर बार बार देखो, हजार बार देखो हे गाणं गायला सुरुवात करतो. सगळेजण अण्णाकडे पाहू लागतात. आता बार बारमधला तो दारू पिण्याचा बार सगळ्यांना आठवतो. धन्या, पाण्या, यशोदा, राजा, अवनी सगळे मामाकडे पाहतात. धोंड्यांना म्हणतो, चुकलं गाणं, ठीक आहे दुसरं. बार बार दिन ये आए. पाण्या म्हणतो, या माणसाला आहे ना फक्त बारच आठवू शकतो, दुसरं काही आठवू शकत नाही. आणि मग अवनी आणि राजा हे दोघे केक कट करतात आणि जेथे अवनी आणि राजाचा फोटो असतो तेथे मधोमध बरोबर कट करतात. म्हणजे राजा आणि अवनी हे दोघे एकमेकांपासून वेगळे होतात. हे करताना राजाला खूप वाईट वाटत असतं, खूप दुःख होतं की आपण अवनीपासून वेगळं होतोय. पण बाकीचे सगळे हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणत असतात, टाळ्या वाजवत असतात. यशोदाला दुःख होतं आणि राजाचं दुःख पाहून त्यालासुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. अवनी आणि राजा हे दोघे केक कट करतात. राजाच्या डोळ्यात पाणी असतं. राजा कसंबसं आपल्या डोळ्यातलं पाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण अवनीला मात्र काहीच वाटत नाही. राजा खूप दुःखी असतो आणि नमी म्हणते, चला एक सेल्फी काढूया आणि सगळ्यांनी हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणायचं आहे. नमी ही सेल्फीची पोज घेते. यशोदा हा पाण्याच्या मागे येऊन उभा राहतो. सगळे उभे असतात. अवनी खुश असते. राजा मात्र काही चेहरा हसू आणत नाही आणि हे पाण्या, धन्या हे सगळे ॲनिव्हर्सरी असं करतात. नमी त्यांच्याकडे रागारागाने पाहते. धन्या म्हणतो, नाही नाही नाही, आता नीट करतो हा, सगळ्यांनी नीट करायचं बरं. आणि मग सगळे हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणतात आणि नमी सगळ्यांचा एक सेल्फी काढते. धोंड्यांना म्हणतो, चला आता सेल्फी वगैरे काढून झाला ना, आता मी सुनबाई त्यांना केक भरवणार. धन्या म्हणतो, नाही नाही, पहिले मी केक भरवणार. मग धन्या येतो. तो सगळ्यात आधी राजाला केक भरवतो, त्याच्या गालाला केक लावतो आणि राजाला म्हणतो, राजादा केक खाऊन सुद्धा तोंड गोड होतं बरं. अवनी आणि राजा लाजतात. यशोदा चिडून म्हणतो, ए धन्या, काय पण काय बोलतो. मग अवनी आणि राजा या दोघांच्या चेहऱ्याला धन्या केक लावतो. मग पाण्यासुद्धा राजाच्या चेहऱ्याला केक लावतो आणि धोंड्यांना म्हणतो, ए धन्या, माझ्या चेहऱ्याला केक लाव ना, केक लाव ना. धन्या काही केक लावत नाही आणि धन्या म्हणतो, अरे बापरे. मग धोंड्यांना पुढे येतो, हातात केक घेतो आणि म्हणतो, सुनबाई माझ्या चेहऱ्याला केक लाव ना. अवनी तर काय लावत नाही, पण राजा धोंडी अण्णाच्या चेहऱ्याला केक लावतो आणि सगळेजण मस्त केक लावत असतात, एन्जॉय करत असतात. फक्त यशोदा, राजा, अवनी यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. धन्या म्हणतो, चला आता कपल फोटो काढायचा. यशोदा म्हणतो, कशाला? नमीने काढल्याने एक फोटो तेवढा बस झाला, आता काही फोटो काढायचे नाही. तर नमी म्हणते, हे यशा, असं कुठे असतं का रे? चल, शास्त्र असतं ते, फोटो काढावेच लागतात. अवनी, राजा दोघे जवळजवळ उभे राहा
नमी आणि धन्या त्यांचा फोटो काढण्यासाठी उभे राहतात आणि हे दोघे एकमेकांच्या शेजारी जसे काय अनोखी आहेत असे उभे असतात. त्यांच्या चेहऱ्यावर काय हसू नसतंच. पाण्या म्हणतो, ए राजा, काय उभं राहिला रे? अण्णांच्या काळातले कपल आहात का तुम्ही? ठेव ठेव, वहिनीच्या खांद्यावर हात ठेव. राजाची काही हिंमत होत नाही. अवनी त्याला इशारा करते, ठेव. आणि राजा अवनीच्या खांद्यावर हात ठेवतो. मग धन्या आणि नमी या दोघांचा फोटो काढतात. धोंड्यांना म्हणतो, चला मला सुद्धा फोटो काढायचा आहे, मला पण फोटो काढायचा आहे. आणि धोंड्यांना सुद्धा यांच्या शेजारीन उभा राहतो. यांचा सुद्धा फोटो काढला जातो. फोटोशूट होतं आणि मग नमी आणि धन्या म्हणतात, आम्हाला आहे ना तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आहे, सांगा बरं तुमची लव्ह स्टोरी. यशरा म्हणतो, ए धन्या कशाला रे? तर नमी म्हणते, असं कसं, आम्हाला सुद्धा लव्ह स्टोरी ऐकायची आहे. सांग सांग राजा अवनी, तुम्ही तुमची लव्ह स्टोरी सांगा. तर अवनी म्हणते, राजा सांगेल ना, तसं पण राजाला स्टोरी सांगायला खूप आवडतात, चांगली स्टोरी सांगेल तो. राजाला कळतं की अवनीने त्याला टोमणा मारलाय की तो काहीच्या काही गोष्टी बनवून सांगतो. आणि राजा म्हणतो, आता स्टोरी म्हणजे नॉर्मल स्टोरी आमची, अशी काही नाही, जसे बाकीचे लोक भेटतात तसेच आम्ही भेटलो. तर पाण्या म्हणतो, ए राजा, कोणाला गंडवतो तू रे? जर तुम्ही नॉर्मल लोकांसारखे भेटले असताना तर प्रेमात पडून एकमेकांशी लग्न नसतं केलं. तुमची काहीतरी लय भारी लव्ह स्टोरी आहे, तुम्ही आम्हाला काही सांगत नाही. राजा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, लव्ह स्टोरी म्हणजे मला तर असं वाटतं सगळं देवीआईच घडवून आणते. म्हणजे आमच्या दोघांची भेट असो, आमच्या दोघांचं लग्न असो, हे सगळं देवीआईनेच केलं आहे. आणि आता वेगळं होणंसुद्धा. आणि हे बोलता बोलता राजा सांगतो. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. धोंड्यांना म्हणतो, ए राजा, वेगळं बिगळं व्हायचं बोलायचं नाही, फॉरेवर एकत्र असंच बोलायचं. राजा हसतो आणि म्हणतो, अरे एवढे काय सिरियस होत आहे? मी तर असंच बोलत होतो, जास्त टेन्शन घेऊ नका. आणि मग सगळेजण हे थोडे रिलॅक्स होतात. धोंड्यांना म्हणतो, हो, सगळ्यांनी रिलॅक्स व्हायचं आणि फक्त एन्जॉय करायचा. आजचा दिवस आनंदाचा आहे, चला डान्सिंग डान्सिंग. आणि मग धन्या म्हणतो, हो हो हो, मस्त गाणं लावूया. आणि धन्या एक गाणं लावतो. मग धन्या, नमी, धोंड्यांना, पाण्या हे सगळे डान्स करत असतात. यशोदा, राजा, अवनी जागेवर तसेच उभे असतात. कारण या तिघांना सत्य माहिती आहे की आज 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे आणि यानंतर अशी कोणतीही ॲनिव्हर्सरी साजरी केला जाणार नाही आहे. अवनी ही उद्याच घर सोडून जाणार आहे. धन्या म्हणतो, आपण आहे ना 1 मंथ ॲनिव्हर्सरीला हा चॉकलेट केक आणला आहे, पण 2 मंथ ॲनिव्हर्सरी असेल ना तेव्हा आपण ब्लूबेरी केक आणायचा आहे आणि तो केक कापायचा आहे, मला तो केक खूप आवडतो. बाकीचे सगळे तर हो म्हणतात, पण राजा आणि यशोदा मात्र खूप दुःखी होतात. कारण त्यांना माहीत असतं ही ॲनिव्हर्सरी पुन्हा कधीच साजरी होणार नाही आहे. अवनी उद्या घर सोडून निघून जाणार आहेत. घरातील सगळे मस्त डान्स करत असतात, एन्जॉय करत असतात. धन्या, पाण्या, धोंड्यांना, नमी सगळ्यांना आनंद झालेला असतो. राजा आणि अवनी मात्र खूप दुःखी असतात. कधी एकमेकांकडे पाहतात, दुःखी होतात, नजर चोरतात. यशोदाला सुद्धा वाईट वाटतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजा आणि अवनीची 1 मंथ ॲनिव्हर्सरी सगळ्यांनी आनंदाने, उत्साहाने साजरी केली. परंतु ही 1 मंथ ॲनिव्हर्सरी शेवटची. कारण उद्याच अवनी हे घर सोडून कायमची जाणार आहे आणि राजा आणि दांगट कुटुंबाशी असलेले सगळे संबंध तोडणार आहे. त्यामुळे आता पुढे या कुटुंबाचं काय होईल? कारण अजूनही पाण्या, धन्या, नमी यांना कोणाला सत्य माहीत नाही आहे. आणि ज्या दिवशी त्यांना हे सत्य कळेल की अवनी आणि राजाचं लग्न हे कायमसाठी नव्हतं, ते खोटं लग्न होतं, त्या दिवशी त्यांना खरंच खूप दुःख होईल, यात शंका नाही. मग आता खरंच अवनी ही घर सोडून जाणार का? कारण अवनीचा नवीन घरमालक कसा आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा आणि अवनीची या घरात ही शेवटची रात्र असेल. त्यामुळे राजा आणि अवनी हे दोघेही घराबाहेर बसलेले असतील आणि अवनी चक्क राजासाठी कागदाचं फूल बनवणार आणि राजाला हे फूल देणार. त्यामुळे अवनी ही आपल्याला फूल देतीये,
हे पाहून राजाला खूप आनंद होईल. ते सुद्धा अवनीने अशी कलाकुसर केली, कागदापासून हे फूल बनवलं आहे, याचं सुद्धा राजाला खूप आश्चर्य वाटणार. राजा विचारेल माझ्यासाठी? अवनी त्याला हे फूल देऊन म्हणणार, हो तुझ्यासाठी. थँक्स फॉर एव्हरीथिंग. तू आजपर्यंत माझ्यासाठी जे जे काही केलं आहे त्यासाठी तुझे खूप खूप आभार. आणि राजाला हे फूल मिळाल्यामुळे खूप आनंद होईल. अवनी त्याला मनापासून थँक्यू म्हणत असेल, परंतु राजाच्या मनात काय आहे हे अवनीला अजून कळलेलं नाही आहे. आणि लवकरच हे दोघे कायमचे वेगळे होणार आहेत. पण यात सुद्धा काहीतरी नक्कीच मोठा ट्विस्ट असेल, काहीतरी भारी घडणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.